नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं शेती माझी कष्टाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ताक अंडी संजीवक कसं बनवायचं याबद्दल एक व्हिडिओ बनवत आहे। ह्याच्या अगोदर आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता, पण परत आपण एकदा व्हिडिओ बनवत आहे। गेल्या 2 वर्षापासून आपण ताक अंडी संजीवक हे आपल्या पिकावरती वापरतो आणि ह्याच्या तर मित्रांनो, अंड्यामध्ये प्रोटीन असतं हे सगळ्यांनाच माहिती। अंड्यामध्ये प्रोटीन आणि अमिनो ॲसिड असते आणि ताकामध्ये मॅग्नेशियम, कॉपर म्हणजे बुरशीनाशक आणि भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया असतात। बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, आणि त्या जीवाणूचा आपल्या कापूस पिकासाठी म्हणा किंवा कुठल्याही इतर पिकासाठी भरपूर उपयोग होतो। त्यामुळे आपल्याला ताक घ्यायचं आहे, अंडी घ्यायचे आणि ह्याच्या तर मित्रांनो, ताक अंडी संजीवक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। बरणी, त्याला झाकण असणं आवश्यक आहे, अंडी, ताक। आणि असं काय अवघड नाही, खूप सोपी पद्धत आहे। आपल्याला आता ताक मोजून घ्यायचं आहे। अर्धा लिटरचा तांब्या आहे, थोडंसं ढवळून घेऊ अगोदर। एक लिटर ताक घेतले आपण। आता ही अंडी फोडून ह्याच्यामध्ये एक एक टाकायची। मित्रांनो, आपण 1 लिटर ताक घेतलेलं आहे आणि 1 लिटर ताकासाठी 10 अंडे आपल्याला फोडून ह्याच्यामध्ये टाकायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये अंडे टाकून झालेले आहेत। आता ह्याला हलवून घ्यायचं। तर असं काठीच्या साह्यानं आपण ह्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून ताक आणि अंडी एकजीव झाले पाहिजेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळं मिक्स झालं व्यवस्थित। आता आपण ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे, झाकण फिट्ट बसवायचं आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 दिवसानंतर एक 100 ग्रॅम गूळ टाकायचा आणि असं झाकण लावून ठेवलेलं कमीत कमी एक 8 दिवस ठेवायचं। त्यानंतर आपल्याला हे वापरायला घ्यायचं आहे। आपल्याला वापरताना आपल्या चार्जिंगच्या पंपाला प्रतिपंप 80 ते 100 मिली घेऊ शकता, जास्त झालं तरी काही टेन्शन नाही। आणि 60-70 मिली 80 मिली तुम्ही टाकू शकता, आपापल्या हिशोबाने टाकतात म्हणजे माणसं। आम्ही साधारण 100 मिली टाकतो। फक्त एक करायचं मित्रांनो, कुठल्याही केमिकल म्हणजे रासायनिक फवारणीबरोबर हे मिक्स करून घ्यायचं नाही, ह्याची फवारणी सेपरेट करायची। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपलं ताक अंडी संजीवक बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तोपर्यंत नमस्कार।